नमस्कार, ज्ञानज्योती एज्युकेशन मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। आपण आपल्या चालू घडामोडी सिरीज जे आपण एमपीएससी राज्यसेवा आणि कंबाईनच्या दृष्टिकोनातून बनवले त्याचा आर्थिक घडामोडीचा हा चौथा भाग आपण घेऊन येत आहोत। यापूर्वी आपण राजकीय घडामोडी राज्यसेवा आणि कंबाईनच्या दृष्टिकोनातून पूर्ण केलेले आहेत। तसेच आर्थिक घडामोडीचे 3 भाग आपण या चॅनलवर टाकलेले आहेत। तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडत असेल तर आमच्या व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांपर्यंत शेअर करून आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। सुरू करूयात आपण। थेट परकीय गुंतवणूक 2022-23। थेट परकीय गुंतवणूक म्हणजे काय? फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, FDI म्हणतो त्याला आपण। म्हणजेच काय, एखादी कंपनी जिला भारतात एखाद्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे परंतु ती भारतातली नाहीये, मग ती काय करते, आपल्याकडे बाहेरून गुंतवणूक करते। त्यामध्ये त्या कंपनीला काही वेळेस आपल्या भारताच्या कंपनीमध्ये वाटा भेटतो किंवा काही वेळेस फक्त ते जे गुंतवणूक करतात त्याच्यावर त्यांना इंटरेस्ट भेटतो। म्हणजे एके ठिकाणी ती मालकी घेऊ शकते किंवा एके ठिकाणी फक्त गुंतवणुकीत त्याला जे इंटरेस्ट भेटतं म्हणजे नफा भेटतो म्हणजे व्याज भेटतं ते घेऊन जाऊ शकते। मग भारतीय रिझर्व्ह बँकेने भारतीय कंपनीचे परकीय दायित्व आणि मालमत्तेची वार्षिक गणना 2022-23 चा अहवाल प्रकाशित केलाय आणि या अहवालानुसार भारतात FDI गुंतवणूक करण्यामध्ये अमेरिका हा 1 नंबरचा देश ठरलेला आहे। म्हणजे जर भारतात 100 रुपये FDI येत असेल तर त्यातला मेजॉरिटी ऑफ वाटा हा अमेरिकन कंपनीकडनं किंवा अमेरिकन ओरिजिन कंपनीकडनं आलेला असतो। तर आपण बघूयात कुठून कुठून भारतात 2022च्या आकडेवारीनुसार FDI कुठून कुठून आले। आता नीट एक गोष्ट आहे का, ही जी आकडेवारी आहे ती 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 या कालावधीची आहे। म्हणजे काय, ही आकडी 2022-23 च्या फायनान्शियल इयर साठी आहे। कशासाठी आहे? 2022-23 च्या फायनान्शियल इयर साठी। आरबीआय काय करतं, प्रत्येक वर्ष फायनान्शियल वर्ष संपल्यानंतर एक अशीच गणना किंवा असाच एक अहवाल सादर करतं आणि त्या अहवालावरून आपल्याला कळतं की मागच्या आर्थिक वर्षात भारतात FDI किती आला। त्याच्यानुसार अमेरिका हा भारतात सर्वाधिक FDI करतो। भारतात सर्वाधिक FDI गुंतवणूक करणारे देश, पहिला अमेरिका, दुसरा मॉरिशस, तिसरा UK आणि चौथा सिंगापूर आणि पाचवा नेदरलँड। अमेरिका, मॉरिशस, UK आणि काहीतरी शॉर्टकट वगैरे लक्षात ठेवा, AMUSN। आणि भारताने बघा, भारताने सर्वाधिक FDI गुंतवणूक कुठे केली? भारताने म्हणजे काय रे, भारत या देशाने किंवा भारत देशातल्या कंपन्यांनी सगळ्यात जास्त FDI कुठे गुंतवणूक केले? तर सिंगापूरमध्ये 2 नंबरला अमेरिका, UK, नेदरलँड आणि UAE। म्हणजे इथे अमेरिका 2 नंबरला जातोय आणि सिंगापूर 1 नंबरला येतोय। फक्त एवढंच लक्षात ठेवा। हे का? कारण की कंबाईनला डायरेक्ट क्रम विचारतात, सर्वाधिक FDI करणारे क्रम, सर्वाधिक भारतात इन्व्हेस्टमेंट करणार झालं, भारताद्वारे सर्वाधिक इन्व्हेस्टमेंट कुठे केली जाते याचा क्रम, भारतात कोणत्या वस्तू सर्वाधिक निर्यात केल्या जातात, भारत कोणाकडनं सगळ्यात जास्त निर्यात करतो, या सगळ्या किंवा आयातवर प्रश्न असतील किंवा भारताचा सगळ्यात मोठा व्यापारी भागीदार कोण, टॉप 5 च्या जोड्या लावा, असं तसं असे प्रश्न येतात। त्यामुळे तुम्हाला हा आकडा महत्त्वाचा ठरतो। आता ही आपण कधीची आकडेवारी पाहिली? 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023। आता 31 मार्च 2023 च्या पुढची आकडेवारी जी आहे ती लॉन्च केली DPIIT ने। म्हणजे येईल पुढे बघा इथं DPIIT म्हणजेच काय, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग। DPIIT च्या आकडेवारीनुसार संगणक, हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि ऑटोमोबाईल उद्योगातील कमी ओघामुळे 2023 मध्ये भारतात थेट विदेशी गुंतवणूक 22% घसरलेली आहे। म्हणजे यापूर्वी जे आपण आकडे पाहिले ते 31 मार्च 2023 पर्यंतचे होते, परंतु आता इथून पुढचे आकडे काय असणार हे लॉन्च कोणी केले? DPIIT ने। तर त्यांच्यानुसार काय की 2022 च्या तुलनेत 2023 मध्ये आपलं FDI काय 22% कमी झालेलं आहे।
2023 या आर्थिक वर्षात मॉरिशस, अमेरिका, नेदरलँड, केमन आयलँड आणि जर्मनी मधून एफडीआयचा प्रवाह कमी झालाय आणि याचाच परिणाम म्हणजे काय, 22% आपल्याकडे एफडीआय कमी झालेला आहे. आता हे बरेच नंबर्स आहेत, एवढे काही नंबर नाही लक्षात राहिले तरी चालेल, फक्त हा तक्ता पुढचा लक्षात ठेवा की 2023 मध्ये भारताचा सर्वात मोठा एफडीआय स्रोत म्हणजे कधीपासून 31 मार्चच्या पुढचा सिंगापूर, मॉरिशस, अमेरिका, संयुक्त अरब अमिरात आणि नेदरलँड. आणि सर्वाधिक एफडीआय प्राप्त राज्य त्याच्यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक आणि दिल्ली. यातलं महाराष्ट्र प्रामुख्याने लक्षात ठेवा. आता बघा, जर डीपीआयआयटी याचा 2023चा डाटा विचारला तर सिंगापूर, आणि जर आरबीआयचा 2022-23चा डाटा विचारला तर अमेरिका. हा फक्त फरक नीट लक्षात ठेवा. पुढे जागतिक गुंतवणूक अहवाल 2023. जुलै 2023 रोजी प्रसिद्ध झालेल्या UNCTD युनायटेड नेशनची एक बॉडी आहे. हे काय करते, जागतिक गुंतवणूक अहवाल वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट जाहीर करते. म्हणजे काय की एखाद्या देशामध्ये किती कोणी गुंतवणूक केली याच्यावर, म्हणजे अप्रत्यक्षपणे एफडीआय सारखंच पण इकडे गुंतवणूक शब्द वापरलेला आहे. त्यात त्यांनी म्हटलंय की आशियातील विकसनशील देशामध्ये थेट परकीय गुंतवणूक एफडीआय 2022 मध्ये $662 अब्ज राहणार आहे. म्हणजे बघा, हे पण 2022चा डाटा आहे. म्हणजे आपण आतापर्यंत 3 डाटा पाहिले, मी तुम्हाला सोपं करून सांगतो. सगळ्यात पहिले आपण आरबीआयची रिपोर्ट पाहिली, जो डाटा होता 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023. त्याच्यानंतर आपण डीपीआयआयटीचा डाटा पाहिला, जो 2023 वर प्रामुख्याने फोकस करतो. आणि आता आपण कोणाचा पाहतोय, UNCTAD डाटा पाहतोय, हा 2022चा डाटा. ही रिपोर्ट जरी 2023 मध्ये आली असेल तरी 2022 या वर्षाचा तो डाटा सांगतो. मग इथे अशी काही तारीख आहे का 1 एप्रिल 2022? नाही, हा पूर्ण 2022 या वर्षासाठी आहे. मग विकसित अर्थव्यवस्थेच्या तुलनेत विकसनशील देशांनी एफडीआयचा प्रवाह जास्त नोंदवला आहे. म्हणजे काय रे, की भारतात आणि जगात हा एक ट्रेंड सेट होतोय की विकसित देशात इन्व्हेस्ट करू नका, कारण की विकसित देशात विकासचा एकदम आपण पीक गाठलं, याच्या पुढे विकास होणार नाहीये, कारण की त्याचं सगळं डेव्हलप झालंय आता. मग चान्स कुठे आहे, विकसनशील देशात. म्हणजे विकसनशील देशात तुम्ही जर आज 10 रुपये टाकत आहे तर भविष्यात तो देश डेव्हलप होणार आहे आणि ते 10चे 100 रुपये तुम्हाला भेटणार आहे. एकूण जागतिक एफडीआय 2022 मध्ये 12% घसरून $1.3 ट्रिलियन झाला आहे. आता हे फॅक्च्युअल नंबर आहेत. पुढे 2022 मध्ये भारतातील थेट विदेशी गुंतवणुकीचा ओघ वार्षिक आधारावर 10% वाढून भारतात 49 अब्ज झालेला आहे. म्हणजे एकूण $1.3 ट्रिलियन इन्व्हेस्टमेंट झालेली आहे. त्यापैकी भारतात 49 अब्ज इन्व्हेस्टमेंट झालेली आहे. सर्वाधिक एफडीआय प्राप्त देशामध्ये भारत 8व्या क्रमांकावर आहे. आरबीआयच्या रिपोर्ट मध्ये काय पाहिलं, भारतात किती लोकांनी एफडीआय टाकलाय आणि भारताने किती देशामध्ये एफडीआय इन्व्हेस्ट केलेला आहे. डीपीआयआयटीच्या रिपोर्ट मध्ये आपण काय पाहिलं की भारतात 2023 मध्ये किती एफडीआय आलेला आहे आणि कोणत्या राज्यात जास्त आले, तर महाराष्ट्र टॉपला होतं. आणि आता याच्यात आपण काय पाहणार आहे, ओव्हरऑल जगात सगळ्यात जास्त एफडीआय कोणत्या देशात गेलाय आणि ओव्हरऑल जगात सगळ्यात जास्त एफडीआय कुठल्या देशांनी दुसऱ्या देशात पाठवलेला आहे. म्हणजे इथे टायटल वरनं तुम्हाला कळून जाईल. बघा, अहवालानुसार सर्वाधिक एफडीआय प्राप्त करणारे देश, प्राप्त म्हणजे कोणाला सर्वाधिक एफडीआय भेटलेला आहे, तर सगळ्यात टॉपला आहे अमेरिका, दुसऱ्या नंबरला चीन, तिसऱ्या नंबर सिंगापूर आणि भारताला 8व्या नंबरवर 49 अब्ज एवढा एफडीआय भेटलेला आहे. आणि अहवालानुसार सर्वाधिक एफडीआय गुंतवणूक करणारे देश, म्हणजे हे गुंतवणूक करणारे आहेत आणि हे प्राप्त करणारे आहेत. तर साहजिक आहे एखादा विकसित देशच सर्वाधिक गुंतवणूक करणार, मग इथं पण अमेरिका टॉपला, जपान आणि तिसऱ्या नंबरला चीन. आणि गुंतवणूक करण्यात भारत 20 नंबरला आहे आणि 15 अब्ज भारत गुंतवणूक करतो. म्हणजे भारत 15 अब्ज गुंतवणूक करतो आणि भारतात 49 अब्ज गुंतवणूक झालेली आहे. इथं भारत 8 नंबरला आहे, इथं भारत 20 नंबरला आहे. पुढे इजिप्त हा न्यू डेव्हलपमेंट बँकचा सदस्य झालेला आहे. इजिप्त 22 मार्च 2023 रोजी अधिकृतपणे ब्रिक्सच्या न्यू डेव्हलपमेंट बँकचा सदस्य झालेला आहे. ब्रिक्स बेसिकली काय आहे,
बघा 2009 मध्ये म्हणजे याची सुरुवात 2005 मध्ये झाली होती. एक थिंकर बोलला होता की विकसनशील देशात जे 5 विकसनशील देश आहेत त्यांनी एकत्र यायला पाहिजे आणि त्यांनी एक ग्रुप बनवला पाहिजे ज्याला त्यांनी ब्रिक्स नाव दिलं होतं. ब्रिक्स मध्ये 2009 मध्ये 5 देश एकत्र आले. ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका. या 5 देशांनी ब्रिक्सची स्थापना केली. कधी? 2009 मध्ये. आणि त्याच्यानंतर 2014ला जेव्हा त्यांची 6वी बैठक झाली तर 6वी बैठकीत त्यांनी न्यू डेव्हलपमेंट बँक याची स्थापना केली आणि 2015 पासून याचं कार्य सुद्धा चालू झालं. या न्यू डेव्हलपमेंट बँकचं विशेष कार्य काय? सगळ्यात पहिले सदस्य देशांच्या विकासाला चालना देणे. म्हणजे जे न्यू डेव्हलपमेंट बँक मध्ये जे काही सदस्य असतील त्यांच्या विकासाला चालना द्यायची. पुढे स्पर्धात्मकतेला चालना देणे आणि रोजगार निर्मिती सुलभ करणे आणि आर्थिक विकासाचं समर्थन करणे. म्हणजे बेसिकली काय की जे देश त्या न्यू डेव्हलपमेंट बँक मध्ये एंट्री करताय किंवा सदस्य होत आहे त्यांना लोन वगैरे देणं आणि त्यांच्या आर्थिक विकासासाठी प्रयत्न करणे. द न्यू डेव्हलपमेंट बँक 6व्या ब्रिक्स शिखर परिषदेमध्ये 2014 मध्ये स्थापन झाली. पूर्वीचं नाव ब्रिक्स डेव्हलपमेंट बँक. 2015 मध्ये बँक कार्यरत झाली. याचं मुख्यालय लक्षात ठेवा शांघाय, चीन. आणि सध्या याचे 9 सदस्य आहेत. 5 तर ते ब्रिक्सचे असणार: ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका. आणि शेवटचे 4 म्हणजे बांगलादेश, संयुक्त अरब अमिरात म्हणजेच युनायटेड अरब अमिरात UAE. त्याच्यानंतर एक उरुग्वे लक्षात ठेवा आणि लेटेस्ट वाला इजिप्त लक्षात ठेवा. अजून याच्यातली एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी म्हणजे 2018 मध्ये न्यू डेव्हलपमेंट बँकला संयुक्त राष्ट्राची जी जनरल असेंब्ली असते, युनायटेड नेशन जनरल असेंब्ली म्हणतो त्याला आपण, त्याच्या ऑब्झर्व्हर म्हणजे निरीक्षकाचा दर्जा प्राप्त झालेला आहे. म्हणजे हे आता आंतरराष्ट्रीय लेवलवर बँक चाललेली आहे. ते न्यू डेव्हलपमेंट बँक मला इजिप्त लक्षात ठेवा की नुकताच तो ऍड झालाय. त्याच्यावर प्रश्न राज्यसेवा किंवा कंबाईन ला 1 लाइनर येऊ शकतो. पुढचा मुद्दा राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन. कधी लॉन्च केलंय? केंद्र सरकारने राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनला 2023 ला मान्यता दिली. मग हे ना एवढा लक्षात ठेवू नका. पुढे मिशनचा उद्देश काय? ग्रीन हायड्रोजन वापरणे, त्याचं उत्पादन करणे, त्याचं निर्यात करणे आणि भारताला जागतिक केंद्र बनवणे. कशा बाबतीत? ग्रीन हायड्रोजनच्या बाबतीत. बघा जगात भरपूर हायड्रोजन आहे, परंतु हायड्रोजन जो आहे तो ब्लॅक हायड्रोजन आहे. ब्लॅक हायड्रोजन आणि ग्रीन हायड्रोजन मध्ये काय फरक आहे ते आपण पुढे बघणार आहोत. पण लक्षात ठेवा आपलं मेन फोकस आहे ग्रीन हायड्रोजनवर आहे. ग्रीन म्हणजे एन्व्हायरमेंट रिलेटेड काहीतरी चांगलंच असणार आहे. पुढचा मुद्दा बघूयात. ग्रीन हायड्रोजनच्या व्यावसायिक उत्पादनाला प्रोत्साहन देण्याचा आणि भारताला इंधनाचा निर्यातदार बनवण्याचा हा कार्यक्रम आहे. अजून काय? ग्रीन हायड्रोजन हब बनवायचे. म्हणजे काय? अशी केंद्र बनवायची जिकडे मोठे मोठे प्लांट असतील. बघा हायड्रोजनच्या मोठ्या प्रमाणात उत्पादन किंवा वापर करण्यासाठी सक्षम राज्य आणि प्रदेश ग्रीन हायड्रोजन हब म्हणून विकसित केले जातील. म्हणजे असे ठिकाण जिकडे मोठ्या प्रमाणात ग्रीन हायड्रोजनचा वापर केला जाईल. आता बघा अजून एक योजना आहे साईट नावाची, स्ट्रॅटेजिक इंटरव्हेन्शन फॉर ग्रीन हायड्रोजन ट्रान्झिशन प्रोग्राम साईट. ही योजना इलेक्ट्रोलायझरच्या देशांतर्गत उत्पादनासाठी निधी देईल आणि ग्रीन हायड्रोजन तयार करेल. इलेक्ट्रोलायझर म्हणजे काय? बघा विच यूज इलेक्ट्रिसिटी टू स्प्लिट वॉटर इनटू हायड्रोजन अँड ऑक्सिजन. म्हणजे तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो, हा पाण्याचा मूलद्रव्य आहे, H2O म्हणतो. त्याच्यावर जेव्हा आपण लाईटचा मारा करतो त्यातलं काय होतं? 2 हायड्रोजनचे अणू आणि 1 ऑक्सिजनचा अणू बाहेर पडतो. हे 2 वेगवेगळे झाले. आता इथनं हा हायड्रोजन आपण वेगळा काढून काय करणार? वापर करणार. या सगळ्या पद्धतीला काय म्हणतो? इलेक्ट्रोलायझर. याच्यामध्ये आता याला ग्रीन हायड्रोजन कसं म्हणणार? तर इतकं फक्त लक्षात ठेवा, ही जी आपण लाईट वापरत आहोत किंवा इलेक्ट्रिसिटी वापरत आहोत कशाला? H2O ला फोडण्यासाठी किंवा ब्रेक करण्यासाठी. ही जेव्हा ग्रीन लाईट असेल म्हणजेच काय? बघा इथं लिहिलेलं आहे, हा ते पुढे येणारच आहे. तर ही लाईट जेव्हा अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतद्वारे बनवली जाईल. अपारंपरिक म्हणजे काय? अशी ऊर्जा जी पुन्हा पुन्हा आपल्याला सतत भेटत राहते. जसं की सूर्यप्रकाश असेल, समुद्राच्या लाटा असतील, वारा असतील, याच्यापासून जर ही लाईट बनवली असेल म्हणजेच काय?
की ही हरित लाईट पासून हे जर याचं ब्रेक करत असू तर याला आपण ग्रीन हायड्रोजन म्हणणार. म्हणजे अशी ऊर्जा जी जीवाश्म इंधनापासून न बनवता वारा, समुद्राच्या लाटा अशा इंधनापासून बनवले, म्हणजे क्लीन फ्यूल पासून बनवलेलं असेल आणि त्या क्लीन फ्यूल पासून बनवलेल्या लाईटचा वापर करून जर आपण हायड्रोजनला ब्रेक करत असू, म्हणजे पाण्याला ब्रेक करून हायड्रोजन मिळवत असू आणि या हायड्रोजनचा वापर आपण इंडस्ट्रीत करत असू तर या हायड्रोजनला आपण काय म्हणणार? ग्रीन हायड्रोजन. साधा आहे बघा. इलेक्ट्रोलायझर प्रोसेस कळाली तुम्हाला की लाईटचा वापर करून काय करायचं, पाण्याला हायड्रोजन आणि ऑक्सिजन मध्ये ब्रेक करायचं. आर क्रिटिकल टेक्नॉलॉजी फॉर प्रोड्युसिंग लो इमिशन हायड्रोजन फ्रॉम रिन्युएबल और न्यूक्लियर इलेक्ट्रिसिटी. रिन्युएबल म्हणजे पुन्हा पुन्हा वापरता येते अशी लाईट किंवा अशी ऊर्जा, आणि या ऊर्जेपासून तुम्ही काय बनवताय? ग्रीन हायड्रोजन बनवत आहे. आता याचं उद्दिष्ट सगळ्यांनी पाठच करायचं. 2030 पर्यंत भारताला सुमारे 125 गिगावॅट ची नूतनीकरणक्षम ऊर्जा क्षमता जोडण्याबरोबरच प्रतिवर्षी किमान 5 मिलियन मेट्रिक टन ग्रीन हायड्रोजन उत्पादन क्षमता विकसित करणे. म्हणजे बघा, भारत सरकारचं टार्गेट आहे 125 गिगावॅट. हे कसं बनवायचं? हे रिन्युएबल एनर्जी पासून बनवायचं. म्हणजे बेसिकली आपण भारतात कसं एनर्जी प्रोड्यूस करतो? सगळ्यात जास्त कोळसा पेटवून. त्या कोळसामुळे काय होतं? ग्लोबल वॉर्मिंग होते आणि याचा परिणाम पूर्ण पृथ्वीवर किंवा पूर्ण जगावर बघायला भेटतो. म्हणून बऱ्याच देशांनी कोळसा वापरायला बंदी घातलेली आहे. मग कोळसा नाही वापरायचं तर काय वापरायचं? मग दुसरा एक पर्याय राहतो न्यूक्लिअर इलेक्ट्रिसिटी, म्हणजे अणु ऊर्जेचा वापर करायचा. पण अणु ऊर्जेमध्ये पण बरेच घातक गोष्टी असतात जे सगळ्यांना ते झेपत नाही. मग याला पर्याय काय? नूतनीकरणक्षम ऊर्जा. म्हणजेच काय? सूर्यप्रकाश भरपूर आहे, कितीही वापरात संपणार नाहीये. समुद्राच्या लाटा याच्यापासून पण ऊर्जा तयार करता येते, किंवा वारा, पवन चक्क्या याच्यापासून पण ऊर्जा तयार करता येते. मग भारताने काय टार्गेट ठरवलंय? 2030 पर्यंत आपण 125 गिगावॅट एनर्जी कशापासून बनवायची? फक्त नूतनीकरणक्षम ऊर्जापासून. आणि त्यामध्ये आपण काय करायचं? 5 मिलियन मेट्रिक टन ग्रीन हायड्रोजन उत्पादन करायचा. म्हणजे या एनर्जी पासून आपण ग्रीन हायड्रोजन बनवायचा. एकूण गुंतवणूक पैकी 8 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक करायचं उद्दिष्ट आहे. 6 लाख रोजगार मिळवायचे आणि पुढे जीवाश्म इंधनाच्या आयातीवर 1 लाख कोटी रुपयाची घट घडून आणायची. म्हणजे काय? आपण जे पेट्रोल आणि डिझेल वगैरे आयात करतो, म्हणजे बेसिकली आपण क्रूड ऑइल आयात करतो, त्यातनं आपले भरपूर पैसे जातात आणि त्याचा आपण वापर जेव्हा करतो तेव्हा इन्व्हायरमेंटल हार्म होतं ते वेगळं. तर हे सगळं टाळण्यासाठी आपल्याला ग्रीन हायड्रोजन कडे शिफ्ट व्हायचंय आणि त्याचाच परिणाम काय करणार? आपण 1 लाख कोटी रुपयाची बचत करणार जीवाश्म इंधन आयात रद्द करून, आणि त्याच्याऐवजी आपण काय वापरणार? ग्रीन हायड्रोजन वापरणार आहोत. आणि याची नोडल मिनिस्ट्री ऑफ रिन्युएबल एनर्जी, न्यू अँड रिन्युएबल एनर्जी, नव आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय. पुढे ग्रीन हायड्रोजन काय बघा, एक औद्योगिक इंधन आहे. जसं आपलं पेट्रोल वगैरे असतं तसंच समजून घ्या. त्याचं अमोनियाचा फॉर्म्युला काय? NH3. मग या NH3 मधला हा H जो आहे तो हायड्रोजन आहे. त्याच्यामुळे अमोनिया बनवायला पोलाद, रिफायनरी आणि वीज यासह विविध प्रकारच्या उद्योगात याचा उपयोग केला जातो. परंतु सध्या उत्पादित केला जाणारा सर्व हायड्रोजन हा काळा किंवा तपकिरी हायड्रोजन आहे, ब्लॅक और ब्राऊन हायड्रोजन, कारण की तो कोळशापासून बनवला जातो. म्हणजे मी तुम्हाला इलेक्ट्रोलायझर वाली प्रोसिजर सांगितली की लाईट मारतात आणि H2O ला ब्रेक करतात आणि त्याच्यापासून H घेतात आणि तो हायड्रोजन वापरतात. पण हा ब्रेक करण्यासाठी जी लाईट वापरतो ती कोळशापासून वापरतो. म्हणून त्या कोळशापासून वापरल्यामुळे त्याला काळा किंवा तपकिरी हायड्रोजन म्हणतात. हायड्रोजन हा विश्वातील सर्वात मुबलक घटक आहे, मात्र शुद्ध किंवा मूलभूत हायड्रोजन अत्यंत दुर्मिळ आहे. जेव्हा विद्युत प्रवाह पाण्यामधून जातो तेव्हा तो इलेक्ट्रोलायसिस द्वारे मूलभूत ऑक्सिजन आणि हायड्रोजन मध्ये विभाजित केला जातो आणि या प्रक्रियेमध्ये वापरण्यात येणारी वीज वारा किंवा सौर सारख्या अक्षय स्रोतापासून येत असेल तर अशा प्रकारच्या हायड्रोजनला हरित हायड्रोजन असे म्हणतात. अतिशय सोप्या शब्दात मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचं ऊर्जा संक्रमण निर्देशांक, एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स. एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स म्हणजे काय? की आता आपण जी एनर्जी वापरत आहोत
त्याच्यापासून आपण कसं हरित ऊर्जेकडे जाऊ. म्हणजे काय, सध्या भारतात सगळ्यात जास्त पेट्रोलियम म्हणजे जीवाश्म इंधनापासून लाईट वगैरे बनवली जाते किंवा आपण पेट्रोल वगैरे वापरतो मोस्टली गाड्यांमध्ये. तर यापासून आपण ट्रान्सफर होऊन इलेक्ट्रिक व्हेकल कडे जातोय का, याचं ट्रान्झिशन म्हणजे याचं स्थलांतरण, याचा इंडेक्स दाखवणारी इंडेक्स म्हणजे एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स. आणि ही आणतं कोण, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. याच्यानुसार 120 देशामध्ये भारत सध्या ट्रान्झिशन मध्ये 67व्या स्थानावर आहे आणि सर्व आयामांमध्ये ऊर्जा संक्रमण गतीने करणारी एकमेव प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून याच्यात भारताचं कौतुक करण्यात आलेलं आहे. म्हणजे बघा, आपण जे सध्या कोळसा आणि जीवाश्म इंधनापासून सगळं आपलं ऊर्जाची गरज भागवत आहोत, ती आपण ट्रान्सफर करायची कुठे, हरित ऊर्जेकडे. तर त्याच्यामुळे आपण ते हे मिशन आणलं. बघा इथं मी जस्ट तुम्हाला सांगितलं की 2030 पर्यंत आपल्याला काय करायचंय, 125 गिगावॅट नूतनीकरणक्षम ऊर्जा वापरायची. म्हणजे त्याने आपल्याला काय फायदा होईल, या इंडेक्स मध्ये आपली अजून रँक वर जाईल. त्याच्यात अव्वल देश कुठला आहे, फक्त पहिला दुसरा लक्षात ठेवा, स्वीडन आणि डेन्मार्क. आणि तळाला 120व्या स्थानी कुठला देश आहे, येमेन. येमेन मध्ये अजून सुद्धा हरित ऊर्जेकडे जाण्यासाठी कोणताही प्रयत्न केलेला नाहीये. भारताची रँक लक्षात ठेवा, 67 नंबरला भारत आहे. पुढे निर्यात तयारी इंडेक्स, ज्याला आपण म्हणतो एक्सपोर्ट प्रिपेअर्डनेस इंडेक्स. तर ही कोणी आणलेली आहे, खूप महत्वाचा आहे, नीती आयोगाने आणलेली आहे. आणि कधीची इंडेक्स आहे, 2022 ची. जरी हा डाटा 2023 मध्ये रिलीज केला असेल तरी इंडेक्स गेल्या वर्षीची म्हणजे 2022 ची आहे. या निर्देशांक धोरण, बिझनेस इकोसिस्टम, निर्यात इकोसिस्टम, निर्यात कामगिरी या 4 स्तंभावर आणि 10 उपस्तंभावर आधारित आहे. आता एक साधं उदाहरण देतो. समजा तुम्ही एखाद्या गावात राहताय, म्हणजे समजा तुम्ही मराठवाड्यात राहताय आणि मराठवाड्यात तुम्ही कुठल्या तरी अशा जिल्ह्यात राहताय जिकडे काहीतरी भारी मॅन्युफॅक्चरिंग होत आहे, खूप जबरदस्त. म्हणजे ते गोष्ट फक्त मराठवाड्यातल्या त्या गावातच भेटत आहे, परंतु ते मॅन्युफॅक्चरिंग होऊन सुद्धा जगाला त्याची खूप गरज आहे, परंतु मराठवाड्यातनं त्याला पूर्ण जगापर्यंत पोहोचवता येत नाहीये. याचा अर्थ असा होतो की आपण काय नाही आहोत, निर्यातची आपली तयारी नाहीये. मग ही तयारी कोणत्या राज्यांनी किती केलेली आहे, म्हणजे एखादी वस्तू पूर्ण भारतभर पसरवण्यासाठी आणि पूर्ण जगभर पसरवण्यासाठी कोणत्या राज्यांनी कोणत्या प्रकारची तयारी केलेली आहे हे दर्शवण्याचं काम एक्सपोर्ट प्रिपेअर्डनेस इंडेक्स द्वारे केलं जातं. यामध्ये तमिळनाडू हा अव्वल ठरलेला आहे 2022 मध्ये, आणि 2021 मध्ये गुजरात हा अव्वल नंबरला होता, परंतु गुजरात आता 4th नंबरला पोहोचलेला आहे. नीती आयोगाची एक्सपोर्ट प्रिपेअर्डनेस इंडेक्स. बघा एकंदरीत क्रमवारी पाहतात, तमिळनाडू 1 नंबर, 2 नंबरला महाराष्ट्र आणि 3 नंबरला कर्नाटक. त्यातलं तमिळनाडूचं नाव लक्षात ठेवा, 2 नंबरला आपणच आहोत म्हणून आपलं पण लक्षात ठेवा. तळातले राज्य सगळ्यात शेवटी लक्षद्वीप आहे. साहजिकच आहे, कारण की तिकडे कुठल्याही प्रकारचं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर आपण बांधत नाही आहोत, कारण की तिकडे आपल्याला पर्यावरणाचं रक्षण करायचं आहे. पुढे मिझोरम आहे नॉर्थ ईस्ट मधलं, आणि दादरा नगर हवेली आणि दमन दीव. केंद्रशासित प्रदेश आणि लहान राज्यांमध्ये सगळ्यात टॉपला गोवा आहे, कारण की गोवा एक प्रगत राज्य आहे. भूपरिवेष्टित प्रदेशामध्ये अव्वल हरियाणा आहे. भूपरिवेष्टित म्हणजे लँडलॉक. लँडलॉक म्हणजे काय, त्याला कुठल्याही प्रकारचा समुद्री मार्ग नाहीये. आणि डोंगराळ आणि हिमालयीन राज्यामध्ये सगळ्यात टॉपला आहे उत्तराखंड. म्हणजे इथे एवढे रोड बनत चाललेले आहेत की आता इथं एखादी वस्तू जर आपल्याला भेटत असेल तर ती पूर्ण जगात आपण एक्सपोर्ट करू शकतो. भारतातला पहिला सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्प, खूप महत्वाची न्यूज आहे. भारताची एक कंपनी वेदांता आणि तैवानची एक कंपनी फॉक्सकॉन कंपनी यांनी संयुक्तपणे गुजरात मधील धोलेरा ही हडप्पन काळातील एक शहर आहे, त्या शहरामध्ये काय केले, स्पेशल इन्व्हेस्टमेंट रिजन आहे धोलेरामध्ये, तिकडे आपला पहिला भारताचा सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. ऍक्च्युली हा जो सेमीकंडक्टर प्रकल्प होता ना, हा पहिले महाराष्ट्रात म्हणजे बनवणार होते, परंतु काही कारणास्तव तो गुजरातला गेला. सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि अजून एक फॅक्ट असा की सेमीकंडक्टर धोरण आणणारे गुजरात हे देशातले पहिले राज्य आहे. मग ह्यांनी सेमीकंडक्टर धोरण आणलं आणि त्याच्या लगेच पुढच्या वर्षी आणला भारतातला पहिला मोठा सेमीकंडक्टर प्रोजेक्ट सुद्धा त्यांना भेटला. बघा हे सेमीकंडक्टर चिप आहे. तुम्ही मोबाईल जर स्वतः उघडून पाहिला ना,
तर तुम्हाला हे दिसेल. मोबाईल, लॅपटॉप किंवा कुठलीही इलेक्ट्रॉनिक वस्तू हे याच्याशिवाय बनू शकत नाही आणि हे खूप जास्त महत्वाचं असतं. आणि जगाच्या अर्ध्यापेक्षा जास्त सेमी कंडक्टर गोष्टी या तैवानमध्ये बनतात. तैवान खूप महत्वाचा देश आहे सेमी कंडक्टरच्या बाबतीत. पुढे कोची जल मेट्रोचे लोकार्पण. बघा ही आहे जल मेट्रो. म्हणजे वरचा जो हिचा भाग आहे ना तो मेट्रो सारखा आहे आणि खाली ही जहाज सारखी आहे, म्हणजे याला जल मेट्रो शब्द वापरलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळमधील कोची जल मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन केलं. ही भारतातली अशी पहिली सेवा आहे बघा, पहिली सार्वजनिक बोट सेवा आहे जी मेट्रो रेल्वे नेटवर्क सह एकत्रित करण्यात आलेली आहे. म्हणजे बोट आणि मेट्रोचं स्ट्रक्चर या दोघांना कंपाईल करून एक अशी वस्तू बनवली जिला आपण जल मेट्रो नावाने ओळखतो. पुढे बघा, कोची वॉटर मेट्रो हा कोची मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड ही कंपनी आहे द्वारे, बघा कोची मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड द्वारे प्लस ही एक जर्मन कंपनी, हिचं प्रोनाउन्सिएशन मला माहिती नाहीये, क्रेडिटॅन्स्टाल्ट हे काहीतरी एक जर्मन नाव आहे, ती जर्मन निधी एजन्सीच्या मदतीने राबवण्यात आलेला हा प्रकल्प आहे. मग तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतो की भारतातला पहिला जल मेट्रोचं अनावरण कुठे केलेलं आहे. बघा, भारताची पहिली मेट्रो कोलकाता, भारताची पहिली अंडर वॉटर मेट्रो म्हणजे पाण्याच्या खालून जाणारी मेट्रो ही कोलकातामध्ये, तर पहिली जल मेट्रो ही कोचीमध्ये. त्यामुळे त्या तिघांमधला फरक लक्षात ठेवा. पुढे महाराष्ट्राचे नवीन वस्त्रोद्योग धोरण 2023 ते 28 जाहीर करण्यात आलेलं आहे. आता याचा उद्देश काय, कापूस उत्पादक क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यासाठी. आता बघा, झाले असं की भारताच्या दृष्टिकोनातून जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्र हे भारतातलं कापूस आणि साखर या दोन बाबीमध्ये सगळ्यात उत्कृष्ट राज्यांपैकी एक आहे. म्हणजे पहिल्या टॉप 1 किंवा 2 मध्येच महाराष्ट्र असतं. कशा बाबतीत, कापूस आणि साखरच्या बाबतीत. मग कापूस उत्पादक क्षेत्र जी आहे प्रामुख्याने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या क्षेत्रामध्ये गुंतवणूक वाढवण्यासाठी हे वस्त्रोद्योग धोरण आणलेलं आहे. त्याचं ध्येय काय, तर पुढील 5 वर्षात आपल्याला काय काय करायचे, कापसाची प्रक्रिया क्षमता 30% 80% वाढवायची. पुढे 25,000 कोटी रुपयाची गुंतवणूक आकर्षित करायची आहे आणि यातनं काय करायचे, 5 लाख रोजगाराची निर्मिती करायची आहे. तर 3 मुख्य ध्येय हेच परीक्षेला येणार. त्यामुळे यांचे 3 टार्गेट पाठ करून ठेवा. कारण की वस्त्रोद्योग धोरण हे नवीन आलेलं आहे. 5 वर्षात एखादी गोष्ट आली की याच्यावर प्रश्न विचारायची एमपीएससीला इच्छा होते. असा ट्रेंड आहे, बघण्यात आलेला आहे. बघा, पुढे वस्त्रोद्योग आयुक्तालय हे एक आयुक्तालय आहे प्लस रेशीम संचालनालय या दोघांना एकत्र केलंय, याचं विलिनीकरण केलंय आणि वस्त्रोद्योग आणि रेशीम आयुक्तालय नावाचं एक नवीनच बॉडी तयार करण्यात आलेली आहे. पुढे 6 तांत्रिक वस्त्रोद्योग पार्कची स्थापना करण्यात येणार आहे. पुढे तांत्रिक उद्योग क्षेत्राची आक्रमक वाढ सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र तांत्रिक उद्योग मिशन घेण्यात येणार आहे. पुढे उद्योन्मुख तंत्रज्ञानातील संशोधन आणि विकासाला चालना देण्यासाठी दरवर्षी 50 कोटी रुपयाचा निधी सुद्धा दिला जाईल. हे 3 टार्गेट मेन लक्षात ठेवा. बाकी सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या आहेत त्या पण लक्षात ठेवा. पुढे 5G तंत्रज्ञान सुरू करणारा पहिला महत्वाकांक्षी जिल्हा. महत्वाकांक्षी जिल्हा म्हणजे बेसिकली तुम्हाला थोडक्यात सांगतो, एक प्रोग्राम लॉन्च केलाय केंद्र सरकारने, एस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम म्हणजे महत्वाकांक्षी जिल्हा कार्यक्रम किंवा प्रकल्प. याच्यामध्ये काय असतं की भारतातले असे त्यांनी 105 च्या आसपास जिल्हे शोधले. एक नंबर थोडा मागे पुढे होऊ शकतो. तर जिल्हे शोधले जे खूप जास्त त्यांचं सोशल इंडिकेटर म्हणजे शिक्षण, आरोग्य या बाबतीत ते भारतात सर्वात मागास आहे. अशा जिल्ह्यांचा विकास करण्याचा खूप मोठा प्रोजेक्ट होता हा एस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम. म्हणजे या 105 जिल्ह्यांवर फुल फोकसने डेव्हलपमेंट करण्यासाठी प्रयत्न करायचा. त्यातलाच एक जिल्हा आहे विदिशा आणि हा विदिशा जिल्हा मध्य प्रदेश मधला आहे आणि 5G तंत्रज्ञान सुरू करणारा हा पहिला एस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट झालेला आहे. म्हणजे बघा, असा जिल्हा आहे जो भारतातला सगळ्यात बॅकवर्ड जिल्हा म्हणून ओळखला जायचा. म्हणजे 105 जे सगळ्यात बॅकवर्ड जिल्हे त्यापैकी हा एक होता आणि यांनी पहिला मान मिळवलाय 5G इंटरनेट सुरू करण्यात. म्हणजे भारतात ऑलरेडी 5G इंटरनेट सुरू झालेला आहे पण महत्वाकांक्षी जिल्ह्यामध्ये हा पहिला जिल्हा असणार आहे. आता 5G बद्दल थोडंसं बोलूया. हे 5व्या पिढीचं मोबाईल नेटवर्क आहे. म्हणजे आपल्याला 1G 2G 3G 4G सगळ्यांना माहिती आहे. हे सेल्युलर तंत्रज्ञान अल्ट्रा लो लेटन्सी हा शब्द लक्षात ठेवा, सहज जलद आणि अधिक विश्वासार्ह संप्रेषण प्रदान
करते. मग लेटन्सी म्हणजे काय बघा, हे इंग्लिश मध्ये बोलतो 5G टेक्नॉलॉजी ऑफर्स एन एक्स्ट्रीमली लो लेटन्सी रेट. लेटन्सी रेट म्हणजे काय, द डिले बिटवीन द सेंडिंग अँड रिसिव्हिंग इन्फॉर्मेशन. म्हणजे बघा, समजा एखाद्याने मला एखादी गोष्ट पाठवली, त्याने मला पाठवले, तिथून माझ्यापर्यंत येण्यापर्यंतचा जो वेळ आहे किंवा जो दर आहे त्याला आपण म्हणतो लेटेन्सी रेट. म्हणजे असं समजा स्पीड, एक प्रकारचे स्पीड. तर जे 4G होतं त्याचं लेटन्सी रेट होतं 200 मिली सेकंड, कळतं. परंतु जे 5G येणार आहे त्याचं लेटन्सी रेट फक्त 1 मिली सेकंड आहे. म्हणजे क्षणात टू द पॉइंट 5G मध्ये आपल्याला कोणतीही गोष्ट प्राप्त होणार आहे. आणि याचा वेग आहे 20 Gbps पेक्षा अधिक. आणि 1 ऑक्टोबर 2022 रोजी भारतात 5G अधिकृतपणे सुरू करण्यात आलेलं आहे. ही तारीख लक्षात ठेवा, 1 ऑक्टोबर 2022. कारण की यापूर्वी MPSCने 2-3 तारखा खूप फेमस विचारल्या होत्या. नोटबंदीची तारीख विचारली होती, GST कधी लागू झाला याची तारीख विचारली होती. तर 1 जुलै 2022 पण लक्षात ठेवा. पुढची गोष्ट आहे T1 सेटलमेंट लागू. T1 शेअर बाजारमध्ये शेअर विकल्यानंतर आपल्याला काय व्हायचं, जी रक्कम असायची ना ती 2-3 दिवसांनी भेटायची. म्हणजे समजा तुम्ही शेअर विकले आणि तुम्हाला समजा तुम्ही शेअर घेतले, तुम्हाला प्रॉफिट होऊ लागला, म्हणजे तुमचे शेअर वर जाऊ लागले आणि तुम्हाला असं वाटलं की आता इथून पुढे वर नाही जाणार, ते खाली येणार आहे. मग तुम्ही काय करता, ते शेअर विकून देता. तुम्ही ते शेअर विकून देता आणि त्याच्यानंतर विकल्यानंतर तुम्हाला 2-3 दिवसाची वाट बघावी लागते. का? कारण की तुम्ही ते तुमच्या अकाउंटमध्ये रक्कम पोहोचेपर्यंत 2 दिवस लागतात. परंतु आता काय झालंय, देशाच्या सर्वात मोठ्या 256 सूचीबद्ध कंपनी म्हणजे शेअर मार्केटमध्ये लिस्टेड कंपनींनी T+1 ट्रेड+1 आधारावर व्यवहार करतील असं ठरवलेलं आहे. तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला लिस्टेड कंपनीमध्ये काय सांगू देतो. बघा, मी एखादी कंपनी उघडली, तर मला जर माझ्या कंपनीसाठी भांडवल उभारायचं असेल तर मी काय करणार, कुठल्या तरी व्यक्तीकडनं कर्ज घेणार आणि मग भांडवल उभारणार. म्हणजे माझ्याकडे कर्ज घ्यायचा फक्त, माझे भांडवल उभारायचा फक्त एकच पर्याय उरतो, तो म्हणजे कर्ज. परंतु जर शेअर मार्केटमध्ये तुम्ही लिस्टेड झाले तर तुम्ही एक अजून दुसरा पर्याय वापरू शकता, ते म्हणजे इक्विटी. इक्विटी म्हणजे काय, की तुम्ही ज्याला इक्विटी देता, म्हणजे जो तुम्हाला पैसे देतो तुम्ही त्याला इक्विटी देता. इक्विटी देता म्हणजे काय, तुमच्या कंपनीमध्ये त्याला भाग भांडवल देता, म्हणजे पर्सेंटेज देता किंवा असं समजा शेअर देता. याने काय होतं, समजा 100% मालकी तुमची आहे, त्यातली 5% मालकी तुम्ही XYZ या व्यक्तीला दिले आणि त्याच्याकडनं तुम्ही 5 लाख रुपये घेतले. तर आता काय होणार, जर ती कंपनी ग्रो करायला लागली, तर समजा तुम्ही कंपनी ग्रो करायला लागली आणि तुम्ही 10,000 रुपये कमवले, तर त्या 10,000 5% प्रत्येक वेळेस यायला द्यावे लागतील. पण जर ती कंपनी पुढाली, तुमचं 100% नुकसान होईल का? नाही, तुमचं 95% नुकसान होईल. म्हणजे जर लिस्टेड झाली तर तुमच्यावर पूर्ण जबाबदारी राहत नाही, जे शेअर होल्डर्स असतात त्यांच्यामध्ये जबाबदारी वाटली जाते. हे झालं लिस्टेड कंपनी. मग ह्यांनी काय ठरवलं की आता आपण T+1 या आधारावर आपण शेअर मार्केटमध्ये काम करणार आहोत. यामुळे काय होणार, शेअर बाजारातील सहभागीसाठी ऑपरेशनल कार्यक्षमता, जलद निधी प्रेषण, शेअर वितरण आणि सुलभता, म्हणजे अप्रत्यक्षपणे काय, शेअर बाजारातले जे व्यवहार आहेत ते थोडे फास्ट होण्यास मदत होईल. T1 सेटलमेंट सायकल म्हणजे व्यवहार पूर्ण झाल्याच्या 1 दिवसात किंवा 24 तासाच्या आत व्यापार संबंधित सेटलमेंट करणे होय. आणि T1 सेटलमेंट लागू करणारा भारत हा चीन नंतर जगात दुसरा देश ठरलेला आहे. तर हे T1 सेटलमेंट बद्दल झालेलं आहे. तर इथं आपला भाग 4 संपलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.